तर आज आपण आलो होतो डायरेक्ट आकुर्डीच्या इस्कॉन मंदिरात. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ऋषी मोरे व्लॉगमध्ये. आणि आज होता संडे, यायला म्हणलं चला बाबा रूमवर बसून तरी काय करा, मग जावा कुठेतरी फिरायला. त्याच्यात आपल्या मित्राचा फोन आला, बाबा चला आपण जाऊ कुठेतरी फिरायला. मग काय आपल्याला बी जायचंच होतं. मग काय तो गाडी घेऊन आला, आपण निघलो होतो डायरेक्ट इस्कॉन मंदिरात. गाडी बघितली कसली क्वालिटी आहे. मग काय प्रणव शेठ बी आलेलेच होते. चला म्हणलं मग जाऊ डायरेक्ट. जाता जाता तर इतकं ट्रॅफिक आहे ना बा, आणि त्याच्यात ती मेट्रो बी मध्येच थांबलेली आहे बा. कमून थांबली होती आपल्याला कमेंटमध्ये सांगा बरं का, अशी मध्येच कसं काय थांबती. आणि ट्रॅफिकने निघत निघत आपण निघलो होतो डायरेक्ट. तर इथं बी भले मोठे ट्रॅफिक लागली बा. जाऊ द्या म्हणलं. मग काय PCMC वरून डायरेक्ट आलो होतो आपण डायरेक्ट इथं. आणि आपण जेवढी गर्दी एक्सपेक्ट केली होती का, त्याच्यापेक्षा कमीच होती. आणि गेल्या गेल्या आपण डायरेक्ट उंट बघितला. जाऊ द्या म्हणलं, उंट तर रोजच दिसत राहीन, आपण आधी जाऊन घेऊ आणि दर्शन करून घेऊ. मग काय निघलो होतो. गर्दी बी लई नव्हती, त्याच्यामुळे काय अडचण नव्हती. गेल्या गेल्याच तिथं विष्णुदेवांची मोठी मूर्ती दिसली बा. हे चांगलं आहे बा म्हणलं. आणि आतमध्ये गेलो तर घंटा बघताय का किती मोठा आहे. जाऊ द्या म्हणलं. आणि आतमध्ये आलतो, आतमध्ये पण काहीच गर्दी नव्हती. मग काय आपण लागून लावतो होतो डायरेक्ट रांगेत. रांगेत लागलो. मंदिर तर इतकं मस्त होतं ना, आपण तर घेतोयच दर्शन, पण आपल्या जरी तुम्ही बी दर्शन घेऊन टाका. आणि म्हणजे तिथल्या मूर्त्या बिर्त्या एकदम मस्त बांधलेल्या होत्या. तिथून पुढं आल्यावर आपण डायरेक्ट इथं आलो. भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि आतमधून तर इतकं भारी होतं ना, की असं वाटत होतं इथंच बसून जावा बा, इथंच राहावा आता. पण काय म्हणलं, इथं नाही राहता यायचं, आपल्याला जावं लागेल घरी. कारण संध्याकाळी बी मरणाची झाली होती. म्हणलं मग काय लगेच तिथून निघलो होतो घरी जायला. तर बाहेरून बघितलं का, बाहेरून म्हणजे एकदम राजवाड्यावानीच मंदिर आहे. मंदिराची सजावट बिजावट एकदम मस्त आहे. जाऊ द्या म्हणलं आपण निघू. मग काय आपण निघलो घराकडं. त्याच्यात आपण मग काय ह्या हायवेवर पोहोचलो डायरेक्ट. आणि हायवेवर असाच फेरफटका मारता मारता आपल्याला दिसलं बा एक स्पॉट यायला बा. तेव्हा का तिथं दिसते का, नुसते दगडं दिसतात का, तिथंच म्हणलं चला म्हणलं जाऊन येऊ मग तिथं बी. तर ते बघू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. त्यासाठी आपल्याला फॉलो करून घ्या. ते होतं महावैष्णवी देवी धाम. ते बघू उद्याच्याला. तर आजच्याला आपण इथंच थांबूया आणि ते बघूया पुढल्या पार्ट 2 मध्ये. धन्यवाद. त्यासाठी फॉलो करून घ्या नक्की.